नेक्स्ट प्रॉब्लेम बघा. फाइंड रेट कॉन्स्टंट अँड ऑर्डर ऑफ द रिएक्शन. रिएक्शन इथे दिलेली आहे. रेट लॉ या पद्धतीनं आहे. रेट लॉ फाइंड आउट करायचा आहे. त्याच्यावरूनच ऑर्डर मिळेल. रेट कॉन्स्टंट पण फाइंड आउट करायचं आहे. त्यांनी ही इन्फॉर्मेशन दिलेली. ए चे कॉन्सन्ट्रेशन इथं सांगितलेले आहेत. हे बी चे कॉन्सन्ट्रेशन आहेत आणि त्या पर्टिक्युलर कॉन्सन्ट्रेशनच्या वेळेला रेट काय आहे हे पण त्यांनी या ठिकाणी दिलेलं आहे. आपण नेहमीप्रमाणे रेट कन्सिडर करूया. assume that rate equal to capital R equal to K into A raised to X into B raised to Y हे कन्सिडर करूया. आता याच्यामध्ये आपण व्हॅल्यूज ज्या टेबलमध्ये दिलेल्या आहेत त्या व्हॅल्यूज वापरूया. आपण पहिल्यांदा 2 सेट ह्याच्यातले सिलेक्ट करू. हा एक सेट घेऊ आणि हा दुसरा सेट. असे 2 सेट आपण त्या ठिकाणी वापरूया. फर्स्ट नंबर टाकतोय त्याच्यासाठी. मी इथे घेतोय R2 अपॉन R1. डायरेक्ट रेशोज तयार करा त्याच्यावरून. K इंटू टू घ्या इथं. डिव्हायडेड बाय असेल. आता याला सिम्प्लिफिकेशन करून घेऊया. हे K ला K कॅन्सल होईल. या दोघांना एकत्र घेतोय, या दोघांना एकत्र घेतोय. असेल. त्याच्यामध्ये व्हॅल्यूज वापरूया. देअरफॉर R2 ही व्हॅल्यू 0.30 डिव्हायडेड बाय R1 म्हणजे 0.15 आहे. दिस इज इक्वल टू A2 ते आहे 0.6. A1 ते आहे 0.3 ब्रॅकेट रेस टू X. त्यानंतर Y साठी B2 0.05. B1 ते पण तेवढंच आहे. असे याचं सिम्प्लिफिकेशन याची दुप्पट आहे ही. इथं 2 येणार. इथं पण तसंच आहे. इथं होणार 2 रेस टू X आणि इथं येणार 1 रेस टू Y. म्हणजेच 2 इक्वल टू 2 रेस टू X राहणार. इथं काय नाही आहे घातांकात म्हणजे 1 घेऊ शकताय. याच्यावरून तुम्हाला मिळेल X इक्वल टू ही व्हॅल्यू तुम्हाला मिळेल. अशी सेम कंडिशन सेकंड पार्टसाठी घ्यायची. त्याच्यासाठी परत आपल्याला टेबल लागेल. व्हेकलच तर याच्यामधले व्हॅल्यूज घेतोय मी. आता मी थोडस वाढवतोय साईजचा. X इक्वल टू व्हॅल्यू आपल्याला मिळालेली आहे. आता Y साठी आपल्याला प्रयत्न करायचे आहेत. आता हे R2 R3 असं घेतोय आणि याच्यावरून इक्वेशन मांडतोय. आता घेताना इथं R2 अपॉन R3 इज इक्वल टू K इंटू A2 रेस टू X B2 रेस टू Y डिवाइडेड बाय K इंटू A3 रेस टू X
b3 दिस इज इक्वल टू, ह्याच्यातलं के ला के कॅन्सल होईल, यांना परत एकदा एकत्र करून घ्या. या पद्धतीने येणार. याच्यात व्हॅल्यूज वापरा. R2 ते आहे 0.30, R3 ते आहे 1.20. दिस इज इक्वल टू A2 साठी बघा 0.6, दोन्ही ठिकाणी सेमच आहे. असेल. इथं काय झालेलं आहे बघा, B2 ते आहे 0.2, 0.05 आहे. बरोबर. B2 आहे 0.05 आहे. B3 आहे 0.2. असं आहे. मग याचं सिम्प्लिफिकेशन, याची चौपट आहे ही, इथं होणार 1/4. दिस इज इक्वल टू, हे कॅन्सल होईल, हे येणार 1⁻x. इथं इथं याची दुप्पट आहे, सॉरी याची चौपट आहे ही. 0.05 इंटू 4 केलं की 0.2 येणार. याचा अर्थ हे आहे 1/4 आता हे दोन्ही बाजूचे व्यस्त करून घ्या, किंवा अजून एक स्टेप करू आपण ह्याला. हे असं आहे. मग हेच तुम्ही 4 = 4⁻y, इथं काय नाही आहे म्हणजे 1 कन्सिडर करू शकताय. Therefore y = 1. मग तुम्हाला या दोन्ही व्हॅल्यूज मिळाल्या. x = 1 मिळालेला आहे आणि y = 1 मिळालेला आहे. Therefore rate law of the reaction is given by the rate equal to k into a⁻1 and b⁻1. तुम्ही पहिल्यांदा असं लिहा आणि नंतर ते 1 नाही लिहिलं तरी पण चालेल. ऑर्डर ऑफ रिएक्शन, ऑर्डर ऑफ रिएक्शन म्हणजे फक्त यांची बेरीज करा घातांकांची. 1 + 1 दॅट इज इक्वल टू 2. हे असेल. आता त्याने आणखीन एक व्हॅल्यू विचारले आपल्याला, रेट कॉन्स्टंट एक विचारलं. फाइंड द रेट लॉ एक आहे, रेट कॉन्स्टंट पण याच्यातला काढायचा. रेट कॉन्स्टंट काढण्यासाठी ते आत्ताचा रेट लॉ वापरा आणि हे जे टेबल दिलेलं आहे त्या टेबलचा वापर करा. फक्त पहिली व्हॅल्यू आपण वापरून घेऊ, 0.3, 0.05 आणि 0.15 असं काहीतरी आहे. वापरू त्याच्यामध्ये, बघूया काय होतं. आता याच्यावरून, या इक्वेशन वरून k = काय येणार, k = रेट डिव्हायडेड बाय कॉन्सन्ट्रेशन ऑफ A इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ B. सगळ्यात पहिला जो सेट आहे तो वापरतोय. रेट आहे 0.15 डिव्हायडेड बाय A चं कॉन्सन्ट्रेशन आहे 0.3 इंटू B चं कॉन्सन्ट्रेशन आहे 0.05. तर हे आपल्याला व्यवस्थितपणे सोडवता आलं पाहिजे. इथे येणार 15 इंटू 10⁻². हे 0.3 आहे, ते होणार 3 इंटू 10⁻1. आणि 0.05 आहे, ते होणार 5 इंटू 10⁻². हे 15 जाईल निघून, त्याचं काही अडचण नाहीये. 10च्या पॉवर बघा किती राहत आहेत ते.
म्हणजे के इक्वल टू फक्त 10 येणार तिथं. आता रेटचं युनिट त्यांनी सांगितलंय मोलर पर सेकंद सांगितलंय. शिवाय या दोघांचं मोलर आहे, हे मोलर मध्ये आहे, मोलर मध्ये आहे. एक मोलर कॅन्सल होईल आणि दोन्ही टर्म छेदामध्ये येतील. पर मोलर पर सेकंद हे त्याचं फायनल आन्सर आहे. नेक्स्ट प्रॉब्लेम बघा. द एनर्जी ऑफ ऍक्टिव्हेशन फॉर ए फर्स्ट ऑर्डर रिएक्शन इज 104 किलोजूल पर मोल. रेट कॉन्स्टंट ऍट 25 डिग्री सेंटीग्रेड इज एवढा आहे. आणि व्हॉट इज द रेट कॉन्स्टंट ऍट 30 डिग्री सेंटीग्रेड, कॅपिटल आर तुम्हाला दिलेला आहे. गिवन डाटा. थोडी कॉम्प्लिकेटेड टाईप मधली एक्झाम्पल समजली जातात, कारण लॉ कॅल्क्युलेशन जरा जास्त करावं लागेल याच्यामध्ये, त्यामुळे जरा काळजीपूर्वक करा. एनर्जी ऑफ ऍक्टिव्हेशन दिलेला आहे 104 किलो जूल पर मोल. 104 किलो जूल आहे, त्याचं पहिल्यांदा जूल मध्ये करा. असेल त्याच्यानंतर त्याचं इनिशियल टेम्परेचर 25 डिग्री सेंटीग्रेड दिले. केल्व्हिन मध्ये कन्व्हर्शन करा डायरेक्ट. ते येणार 298 केल्व्हिन. त्यानंतर त्यावेळेचा रेट कॉन्स्टंट दिलेला आहे K1, तो आहे 3.7 इंटू 10⁻⁻5 पर सेकंद. नवीन रेट कॉन्स्टंट विचारलेला आहे आणि टेम्परेचर सांगितलेलं आहे 30. प्लस 273 म्हणजे हे होणार 303 केल्व्हिन. कॅपिटल आर दिलेला आहे 8.314 जूल पर केल्व्हिन पर मोल. पुढचा सेक्शन घेऊया फॉर्म्युला अँड कॅल्क्युलेशन्स. त्याचा फॉर्म्युला आहे लॉग K2 अपॉन K1 टू द बेस 10 इज इक्वल टू 2.303 डिवायडेड बाय EA अपॉन 2.303 असेल. EA upon 2.303 into R into bracket 1 upon T1 minus 1 upon T2 असं आहे. Therefore ही टर्म जी आहे डाव्या बाजूला 1-2 मिनिटं तसंच राहू दे त्याला. उजव्या बाजूचं आता सोडवून घेऊया सगळं. काय काय बघा इथं 104 इंटू 10⁻³ आहे डिव्हायडेड बाय मध्ये 2.303 इंटू 8.314 इंटू ब्रॅकेट 1 अपॉन पहिलं टेम्परेचर आहे 298 केल्व्हिन मायनस दुसरं टेम्परेचर आहे 300. सो दिस इज इक्वल टू, थोडस आता याला ऍडजस्ट करून घेतो इथं बघा, तेच महत्वाचं आहे याच्यामधलं, नाहीतर मग काय डायरेक्ट आपलं सोडवता येतेच. 2.303 इंटू 8.314 इंटू ब्रॅकेट इथं मी याला असं मांडून घेतोय 2.98 करतोय आणि पुढे 10⁻² लिहितोय. इथं पण तसंच करायचं 3.03 इंटू 10⁻².
असेल. आता हा याचा जो छेद आहे, या छेदातून 10⁻² बाहेर घ्या. Therefore, log to the base 10 k2 upon k1, this is equal to 104 into 10⁻³ divided by 2.303 into 8.314 into 10⁻². हे 10⁻² बाहेर घेतलं, त्यामुळे आता इथं काय शिल्लक राहील? 1/2.98 शिल्लक राहील. इथं शिल्लक राहील 1/3.03 असेल. आता काय करायचे? या दोघांचे रेसिप्रोकल बघाय. तोपर्यंत इथलं किरकोळ सिम्प्लिफिकेशन, याच्यातलं 10⁻² ते तेवढं कॅन्सल करून घेतो. इथं 10 शिल्लक राहत आहेत, त्या 10 तेवढं याला मल्टिप्लाय करा. Therefore, log to the base 10 k2 upon k1, this is equal to 1040 divided by 2.303 into 8.314 into ब्रॅकेट. आता याचे रेसिप्रोकल बघितले पाहिजे. 2.9 8 मध्ये रेसिप्रोकल्स 2.9 त्याचा 8 मध्ये, तो आहे 3356. पॉइंट येतो पहिल्यांदा त्याच्या -3.03 मध्ये, 3.03 मध्ये ते आहे 3300. 0.3300 असेल. आता या दोघांची सबट्रॅक्शन केली की 0.0056 ते तेवढं इथं अंशात लिहितोय. आता या दोघांची सबट्रॅक्शन करायची, म्हणजे हे असेल डिव्हायडेड बाय मध्ये असं येणार. आता हे परत आपल्याला लॉग टेबलनं सोडवावं लागेल. वन 1040 आहे, म्हणजे ह्याचा लॉग 3.10⁴ मध्ये, 10⁴ मध्ये 0170 हे असेल. त्यानंतर याचं बार 3.56 मध्ये, ते येते 7482. यांची बेरीज करायची, ती एवढी. आता 2.303 त्याचा लॉग आहे 3623. 8.314 त्याचा लॉग आहे 9198, 9198. चेक करून बघा. यांची पण बेरीज करायची. 10 ने 2 1200, 2001 6 2 8 9 3 1200 2 1 तेवढे. ही आता टर्म याच्यातून वजा करा. सबट्रॅक्शन 1 3 8 8 16 1 7 मधून 3 गेले, उरले 4. इथं येणार 52. तर याचा
0.48 3 मध्ये 1 चा मेन डिफरन्स ते येणार 3042 3042 3.042 आणि कॅरेक्टरिस्टिक आहे 1 बार 1 त्यामुळे 10⁻⁻1 येणार. ही व्हॅल्यू याची आपल्याला मिळालेली आहे. म्हणजेच इज इक्वल टू हेच तुम्ही असं लिहू शकताय 0.3042. आता परत याचा अँटीलॉग बघितला पाहिजे. मला K2/K1 पाहिजे आहे. तर हे लॉग काढून टाकायचं आहे, तर इकडे तुम्हाला अँटीलॉग त्याचा बघावं लागेल. याचा अँटीलॉग 0.30 चा 4 मध्ये 2 चा मेन डिफरन्स 0.30 चा 4 मध्ये 2 चा मेन डिफरन्स म्हणजे हा किती होतोय 20-15 येत आहे. Therefore K2/K1 equal to 2.015 असं येणार 20-15. मग याच्यावरून मला K2 फाइंड आउट करायचं आहे. K2 इक्वल टू 2.015 इंटू K1 त्यांनी दिलेला आहे बघा. K1 हित आहे 3.7 इंटू 10⁻⁻5. आता यांचे लॉग तेवढे फक्त बघा. आता हे आपण 20-15 याच्यावरूनच काढले त्यामुळे याचा लॉग तयारच आहे. 0.3042 37चा तेवढा बघावा लागेल. 37चा 0 मध्ये 56-82 4 8 आणि 4 12 2 हात चाले 1 6 आणि 1 7 5 आणि 3 8 0.87 चा 2 मध्ये 4 चा मेन डिफरन्स अँटीलॉग 4 चा मेन 74 47 आणि 7 74 54 7.454 इंटू 10⁻�5 हे त्याचं आन्सर येते. आणि याचं युनिट याच्या आधीच्या K1चं जे दिलेलं आहे तेच लिहायचं म्हणजे पर सेकंद. हे त्याचं फायनल आन्सर येईल. नेक्स्ट प्रॉब्लेम बघा. व्हॉट इज द एनर्जी ऑफ ऍक्टिव्हेशन of a reaction whose rate constant doubles when temperature changes from 303 Kelvin to 313 Kelvin. बघूया काय काय त्यांनी सांगितलंय दिलंय ते लिहून घेऊया सगळं. गिव्हन डाटा एनर्जी ऑफ ऍक्टिव्हेशन विचारलेलं आहे. पुढे काय सांगितलंय रेट ऑफ कॉन्स्टंट डबल्स म्हटले म्हणजेच K2 इक्वल टू 2 टाइम्स K1 हे दिलेलं आहे. टेम्परेचर केल्विन मध्येच दिलेले आहे त्यामुळे काही प्रश्नच नाही. डायरेक्ट T1 इक्वल टू आणि T2 इक्वल टू
त्यानंतर कॅपिटल आर व्हॅल्यू आहे 8.314 जूल पर मोल पर केल्व्हिन. ह्या व्हॅल्यूज आहेत. सोडूया आता याला, बघूया काय काय होते. फॉर्म्युला अँड कॅल्क्युलेशन्स. आपला परत एकदा तोच फॉर्म्युला लागेल आपल्याला. log to the base 10 K2 upon K1 is equal to EA upon 2.303 R into bracket 1 upon T1 minus 1 upon T2. आता याच्यामध्ये इकडे व्हॅल्यू वापरून घेऊया K2 च्या ठिकाणी डाव्या बाजूला. इथे येणार आहे ट्वाइस K1 डिव्हायडेड बाय K1 इज इक्वल टू EA आपल्याला फाइंड आउट करायचं आहे, त्यामुळे ते तसंच राहील 2.303 into 8.314 into bracket 1 upon T1 आहे 303 केल्विन मायनस T2 आहे 313 केल्विन. त्याच्यामध्ये परत एकदा मगाशी जी प्रोसेस केली तर 3.03 इंटू 10⁻²² आणि इथं 3.13 इंटू 10⁻²² हे असं करून घ्या. त्यानंतर हे K1 ला K1 इथे कॅन्सल होईल, म्हणजे log2 शिल्लक राहील. तर log2 ची व्हॅल्यू आहे 0.3010. चेक करा लॉग टेबल मध्ये. .03 into 10 square minus 1 upon 3.13 into 10 स्क्वेअर हे असेल. आता याच्यातून 10 स्क्वेअर बाहेर घ्या. हे जे 10 स्क्वेअर आहे ते इथं लिहितोय. आता इथं काय शिल्लक राहील 1/3.03. इथं शिल्लक राहील 1/3.13. लगेच त्यांचे रेसिप्रोकल बघून घेऊया. 3.0 चा 3 मध्ये रेसिप्रोकल पाहिजे आता मला. 3.0 चा 3 मध्ये तर 3.0 त्याचा 3 मध्ये तो येणार 0.3300 मायनस 3.1 चा 3 मध्ये 3.1 त्याचा 3 मध्ये तो येतोय 3195. आता हे या दोघांची तेवढी वजाबाकी करूया. किती होणार 5 आणि 5 10 झाले. 10 10 गेला 0. 3 मधून 2 195 आणि 5 200 आणि 100 बरोबर. आणि हे असे येणार. परत एकदा बघूया. करेक्ट आहे. मग इथं येणार 0.0105 येणार.
असेल आणि या टर्मचं सोडवून हे असेल. बघा लक्षात येते का? आपल्याला ई ए फाइंड आउट करायचं, त्यामुळे ई ए ला तेवढे एका बाजूला ठेवा, आहे इकडल्या बाजूला, बाकी सगळ्यांना द्या पलीकडे पाठवून. देअरफॉर ई ए हे इथंच ठेवतोय. हे तिघ जण इकडे प्रोडक्ट मध्ये येतील. 2.303 इंटू 8.314 इंटू 10⁻². हे तिघ जण इकडे आले. इकडे अजून एक टर्म आहे 0.3010 आणि टोटली डिवाइड बाय, ही टर्म इकडे डिवायडेड बाय मध्ये येईल 0.0105. आता यांचे लॉग बघूया. याचा 3623, त्यानंतर पुढं 0.9198 हे झालं. आता याचं बघा 1 मध्ये लॉग पाहिजे. आता 30 मध्ये तो येतो 4780. यांची बेरीज 6, 14, 17, 9, 18, 20, 2, 9, 10, 16, 1, 5, 14, 17 येणार 0 पॉईंट. आता इथे येणार बार 2 पॉईंट 10⁵ मध्ये, 10⁵ मध्ये तो येतोय 0212. 0212 यांची सबट्रॅक्शन. तर 5, 1 आणि 9, 10 झाले. 1 6 मधून 3 गेले 3, तर 7 इथं +2 हे असेल. आता 0.73चा 9 मध्ये 5चा मेन डिफरन्स. 0.73चा 9 मध्ये 5चा मेन डिफरन्स. नऊ मध्ये 5चा मेन डिफरन्स म्हणजे हे येणार 5489. 5489. 5.489 इंटू 10⁻² इथं 2 आहे, इथे येईल. त्यानंतर इथं 10⁻² आहे, ते पण येईल इथं. मग हे डायरेक्ट तुमचं येणार आहे जूल मध्ये. जूल पर मोल येते त्याचं. आता इथं मला ही किलो जूल मध्ये करून पाहिजे. मग ह्याच्यातलं 1 10 इथं वापरून घेतोय. म्हणजेच ई ए इक्वल टू 54.89 टू 10⁻³ जूल पर मोल येणार आहे. मग हे 10⁻³ जर मला नको असेल, किलो जूल मध्ये करू शकताय तुम्ही. हे त्याचं फायनल आन्सर आहे.